सारा आता बारीक उकळी येली. आता हे टोळ मासे टाकूया त्याच्यात. 5 मिनिटं शिजू दे. सार शिजला आहे तर खाऊक तयार झाला बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मच्छीचं वाटण करतो. मिरच्या 5-6 मिरच्या टाकले, धने टाकले, लसूण टाकले, हळद पावडर टाकली. आता कांदो टाकतोय आणि टोमॅटो टाकले. आता हे टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे ते सगळं बारीक करून घेतला. आता त्याच्यात खोबरं टाकतो, थोडी कोथिंबीर टाकतो. माशाचं सार करू कसं बारीक खोबरं वाटून घेतलं मिक्सरमध्ये गंधासारखं. आता मासे साफ धुवून घेतलं, तो मध्ये तापत ठेवलं. सार तेल टाकला, कांदा टाकले, बरं लाल जाऊ दे. थोडीशी कोथिंबीर टाकली, बरं चव लागतं जरा. पुन्हा टाकले का बारीक वाटप केला टाकतो. आता थोडं आता पाणी टाकलं त्याच्यात. तिरपाळ टाकली चवीसाठी. चवीपुरतं मीठ टाकलं. सात 8 कोकमं टाकली. बरी उकळी काढली, उकळी येऊन दे. मग मासे टाकू होय त्याच्यात. सारा आता बारीक उकळी येली. आता हे टोळ मासे टाकूया त्याच्यात. हे आता बारीक गॅसवर शिजू दे, शिजा दे. आता याच्यावर झाकण ठेवते, बारीक शिजा दे द्या. सार शिजला आहे तर खाऊक तयार झाला बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.